नमस्कार मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, नुकतीच 11 जानेवारी 2026 रोजी झालेली MPSC ग्रुप सी ची पूर्व परीक्षा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची होती। आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 11 ते 20 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण आणि उत्तरे पाहिली आहेत। त्याला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। आजच्या या भागात आपण त्यापुढील प्रवास सुरू करणार आहोत। आज आपण प्रश्न क्रमांक 21 ते 30 या प्रश्नांचे फक्त उत्तरच नाही तर त्यामागील संकल्पना आणि सविस्तर विश्लेषण डिटेल्ड एनालिसिस पाहणार आहोत, जेणेकरून आगामी परीक्षांमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। तर वेळ न घालवता सुरू करूया आजचा हा विशेष भाग। प्रश्न क्रमांक 21, नीती आयोग स्थापना रिकामी जागा या दिवशी झाली। 1 जानेवारी 2015, 2 15 ऑगस्ट 2014, 3 26 जानेवारी 2015, 4 1 एप्रिल 2014। उत्तर 1 जानेवारी 2015। सविस्तर स्पष्टीकरण। नीती आयोग ही भारत सरकारची एक प्रमुख धोरण ठरवणारी संस्था आहे। याबद्दलची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे। स्थापना: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी नियोजन आयोग बरखास्त करण्याची घोषणा केली होती। त्यानंतर 1 जानेवारी 2015 रोजी एका मंत्रिमंडळ ठरावाद्वारे नीती आयोगाची अधिकृत स्थापना करण्यात आली। पूर्ण नाव: नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, भारतीय परिवर्तन संस्था। स्वरूप: ही संस्था थिंक टँक म्हणून काम करते। केंद्र आणि राज्य सरकारांना धोरणात्मक आणि तांत्रिक सल्ला देणे हे तिचे मुख्य काम आहे। रचना: अध्यक्ष भारताचे पंतप्रधान, पदसिद्ध अध्यक्ष, उपाध्यक्ष पंतप्रधानांद्वारे नियुक्ती केली जाते। संचालन परिषद गव्हर्निंग काउन्सिल, यामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांचा समावेश असतो। उद्दिष्ट: सहकारी संघराज्य कोऑपरेटिव्ह फेडरलिझम बळकट करणे, जिथे केंद्र आणि राज्य मिळून देशाच्या विकासासाठी काम करतात। प्रश्न क्रमांक 22, दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले? अ. तेंडुलकर समिती, ब. रंगराजन समिती, क. विजय केळकर समिती, ड. आर्यन मल्होत्रा समिती। 1 फक्त अ, 2 फक्त अ आणि ब, 3 फक्त क, 4 फक्त ड। उत्तर: या प्रश्नाचे बरोबर उत्तर 2 फक्त अ आणि ब हे आहे। सविस्तर स्पष्टीकरण। भारतात दारिद्र्य मोजण्यासाठी आणि त्याच्या व्याख्या निश्चित करण्यासाठी वेळोवेळी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली। त्यापैकी तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती या सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात। 1. सुरेश तेंडुलकर समिती 2005 ते 2009। उद्देश: या समितीने दारिद्र्य मोजणीच्या जुन्या पद्धतीत, जी फक्त कॅलरीवर आधारित होती, बदल सुचवले। महत्त्वाचे बदल: त्यांनी अन्नासोबतच शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चाचा दारिद्र्य रेषेच्या व्याख्येत समावेश केला। निकष: त्यांनी दरडोई दैनिक खर्च हा निकष लावला। त्यांच्या मते शहरात 33 रुपये आणि ग्रामीण भागात 27 रुपये प्रतिदिन खर्च करू न शकणारी व्यक्ती गरीब मानली गेली। 2. चक्रवर्ती रंगराजन समिती 2012 ते 2014। उद्देश: तेंडुलकर समितीच्या निकषांवर झालेल्या टीकेनंतर या समितीची स्थापना करण्यात आली। महत्त्वाचे बदल: त्यांनी दारिद्र्य रेषा निश्चित करण्यासाठी अन्नाचा घटक, कॅलरी अधिक प्रथिने अधिक स्निग्ध पदार्थ आणि इतर अत्यावश्यक गरजा, कपडे, घरभाडे, शिक्षण यांचा अधिक बारकाईने विचार केला। निकष: त्यांनी शहरासाठी 47 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 32 रुपये प्रतिदिन खर्चाची मर्यादा निश्चित केली। इतर समित्यांचे कार्य: विजय केळकर समिती, ही समिती प्रामुख्याने कर सुधारणा, टॅक्स रिफॉर्म्स, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलशी संबंधित आहे। रामनारायण मल्होत्रा समिती, ही समिती विमा क्षेत्रातील इन्शुरन्स सेक्टर सुधारणांशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 23, भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? अ. 1948 च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले। ब. 1948 च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956 च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व त्यांच्या विकासाला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते। क. 1991 च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले। 1 फक्त अ, 2 अ आणि ब, 3 फक्त क, 4 वरील सर्व। उत्तर: पर्याय 3 फक्त क। सविस्तर स्पष्टीकरण। भारताच्या औद्योगिक विकासाचा पाया या 3 महत्त्वाच्या धोरणांवर आधारलेला आहे। तुमच्या प्रश्नातील विधानांचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे। 1. विधान अ बरोबर आहे।
6 एप्रिल 1948 रोजी भारताचे पहिले औद्योगिक धोरण जाहीर झाले. या धोरणाने भारतात मिश्र अर्थव्यवस्था मिक्स्ड इकॉनॉमी संकल्पनेचा पाया रचला. यामध्ये सार्वजनिक, सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांचे अस्तित्व मान्य करण्यात आले होते. 2. विधान ब बरोबर आहे. 1956 चे औद्योगिक धोरण हे भारताची आर्थिक राज्यघटना मानले जाते. 1948च्या धोरणाच्या तुलनेत या धोरणाने सार्वजनिक क्षेत्रावर अधिक भर दिला. महालनोबिस प्रतिमानावर आधारित असलेल्या या धोरणाने अवजड उद्योगांच्या विकासाची जबाबदारी शासनावर सोपवली, जेणेकरून समाजवादी समाजव्यवस्थेचे ध्येय गाठता येईल. 3. विधान क चुकीचे आहे. येथेच गल्लत होण्याची शक्यता असते. 1991च्या नवीन आर्थिक धोरणाने उदारीकरणाचा लिबरलायझेशन मार्ग स्वीकारला. 1956च्या धोरणात सार्वजनिक क्षेत्रासाठी 17 उद्योग राखून ठेवले होते. मात्र 1991च्या धोरणात ही संख्या 17 वरून कमी करून फक्त 8 करण्यात आली होती. सध्याच्या काळात ही संख्या केवळ 2 वर आली आहे. अणुऊर्जा आणि रेल्वे ऑपरेशन्स. त्यामुळे विधान क मध्ये 1991च्या धोरणानुसार 17 उद्योग राखून ठेवले असे म्हटले आहे, जे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे, कारण 17 ही संख्या 1956च्या धोरणातील होती. थोडक्यात तुलनात्मक तक्ता. धोरण. मुख्य वैशिष्ट्य. 1948 मिश्र अर्थव्यवस्थेची सुरुवात. 1956 सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार, 17 उद्योग राखीव, अवजड उद्योगांना प्राधान्य. 1991 उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, LPG. राखीव उद्योग 17 वरून 8 झाले. प्रश्न क्रमांक 24. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची नाबार्ड स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935, 2 12 जुलै 1982, 3 2 ऑक्टोबर 1982, 4 1 मे 1960. उत्तर 2 12 जुलै 1982. सविस्तर स्पष्टीकरण. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड. नाबार्ड नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ही भारतातील कृषी आणि ग्रामीण विकासासाठी वित्तपुरवठा करणारी सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेबद्दलची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. स्थापना. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी नाबार्ड कायदा 1981 अंतर्गत करण्यात आली. समितीची शिफारस. या बँकेची स्थापना बी. शिवरामन समितीच्या बी. शिवरामन कमिटी शिफारशीनुसार करण्यात आली. मुख्यालय. नाबार्डचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. उद्देश ग्रामीण भागातील शेती, लघु उद्योग, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग आणि हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जपुरवठा करणे आणि त्यांच्या विकासासाठी धोरणे आखणे हा या बँकेचा मुख्य उद्देश आहे. कोणाची जागा घेतली? नाबार्डने रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन कृषी पुनर्वित्त आणि विकास महामंडळ ARDC आणि रिझर्व्ह बँकेचे कृषी कर्ज विभाग यांचे कार्य स्वतःकडे घेतले. इतर पर्यायांची माहिती. 1 एप्रिल 1935 भारतीय रिझर्व्ह बँकेची RBI स्थापना. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती. प्रश्न क्रमांक 25. RBI भारतीय रिझर्व्ह बँकच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल्ड बँक आणि नॉन शेड्यूल्ड बँक असे वर्गीकरण केले जाते? 1 RBI ॲक्ट 1930, 2 RBI ॲक्ट 1934, 3 RBI ॲक्ट 1956, 4 बँकिंग नियमन कायदा 1949. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 RBI ॲक्ट 1934 भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 हे योग्य उत्तर आहे. सविस्तर स्पष्टीकरण. भारतीय बँकिंग व्यवस्थेत बँकांचे वर्गीकरण प्रामुख्याने भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार केले जाते. 1 शेड्यूल्ड बँका. शेड्यूल्ड बँक्स. ज्या बँकांचा समावेश भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या दुसऱ्या सूचीमध्ये सेकंड शेड्यूल करण्यात आला आहे त्यांना शेड्यूल्ड बँका म्हणतात. अटी. या बँकांचे पेडअप कॅपिटल, भरणा झालेले भांडवल आणि राखीव निधी किमान 5 लाख रुपये असणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात हा निकष प्रत्यक्षात खूप जास्त आहे, परंतु कायद्यात मूळ तरतूद 5 लाखांची आहे. फायदे. या बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सवलतीच्या दरात कर्ज घेण्याचा आणि क्लिअरिंग हाऊसचे क्लिअरिंग हाऊस सदस्य होण्याचा अधिकार मिळतो. उदाहरणे. स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, HDFC बँक, ICICI बँक, ICICI बँक इत्यादी. 2 नॉन शेड्यूल्ड बँका. नॉन शेड्यूल्ड बँक्स. ज्या बँकांचा समावेश भारतीय रिझर्व्ह बँक कायद्याच्या दुसऱ्या सूचीमध्ये केलेला नाही त्यांना नॉन शेड्यूल्ड बँका असे म्हणतात. या बँकांचे कार्यक्षेत्र सहसा मर्यादित असते. त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नियमितपणे कर्ज घेण्याची सुविधा मिळत नाही. केवळ आपत्कालीन परिस्थितीत काही अपवाद असू शकतात. महत्त्वाची टीप. पेक्षा जास्त बरेच जण बँकिंग नियमन कायदा 1949, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 आणि भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934, RBI ॲक्ट 1934 यामध्ये गोंधळून जातात.
लक्षात ठेवा की बँकांचे दैनंदिन कामकाज आणि परवान्यांचे नियमन 1949च्या कायद्यानुसार चालते, परंतु शेड्यूल्ड हा दर्जा 1934च्या कायद्यातील दुसऱ्या सूचीवरून शेड्यूल ठरवला जातो. प्रश्न क्रमांक 26. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता? अ. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त. ब. लोकसंख्येची जलद वाढ. क. मृत्यूदरात लक्षणीय वाढ. ड. जन्मदरात लक्षणीय घट. 1 फक्त अ, 2 फक्त अ आणि ब, 3 फक्त क, 4 फक्त ड. उत्तर 4 फक्त ड. सविस्तर स्पष्टीकरण. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिओरी हा लोकसंख्येतील बदल समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यात प्रामुख्याने 5 टप्पे मानले जातात. तुमच्या प्रश्नातील तिसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. तिसरा टप्पा कमी होणारा वृद्धिदर, लेट एक्सपॅन्डिंग स्टेज. या टप्प्यात समाजाचा विकास झाल्यामुळे लोकांच्या विचारसरणीत बदल होतो. या टप्प्याची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. जन्मदरात घट. या टप्प्यात जन्मदरात लक्षणीय घट, सिग्निफिकंट डिक्लाइन इन बर्थ रेट होऊ लागते. कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना समजते आणि कुटुंबाचा आकार लहान होऊ लागतो. मृत्यूदरात घट. वैद्यकीय सोयीसुविधांमुळे मृत्यूदर आधीच कमी झालेला असतो आणि तो अधिक स्थिर होतो. लोकसंख्या वाढ. जन्मदर कमी होत असला तरी तो मृत्यूदरापेक्षा जास्तच असतो, त्यामुळे लोकसंख्या वाढत असते, पण वाढीचा वेग ग्रोथ रेट मंदावलेला असतो. सामाजिक बदल. शिक्षण, शहरीकरण आणि स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात येते. इतर पर्यायांचे विश्लेषण. अ. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त. हा पहिला टप्पा आहे, अतिशय स्थिर टप्पा. यात लोकसंख्या संथ गतीने वाढते. ब. लोकसंख्येची जलद वाढ. हा दुसरा टप्पा आहे, लोकसंख्या विस्फोट. यात मृत्यूदर वेगाने घटतो, पण जन्मदर जास्तच राहतो. क. मृत्यूदरात लक्षणीय वाढ. कोणताही नैसर्गिक टप्पा मृत्यूदरातील वाढ दर्शवत नाही. दुष्काळ किंवा युद्धे सोडल्यास सिद्धांतानुसार मृत्यूदर नेहमी घटत जातो किंवा स्थिर राहतो. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14 ऑगस्ट 2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवतो? 1. ओव्हरड्राफ्ट ओडी मर्यादा वाढवली, विमा संरक्षण कमी केले, वयोमर्यादा अपरिवर्तित ठेवली. 2. ओव्हरड्राफ्ट ओडी मर्यादा कमी केली, विमा संरक्षण वाढवले, अटी जोडल्या. 3. ओव्हरड्राफ्ट ओडी मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले, वयोमर्यादा वाढवली. 4. ओव्हरड्राफ्ट ओडी मर्यादा वाढवली, विमा संरक्षण अपरिवर्तित ठेवले, अटी जोडल्या. उत्तर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय 3. ओव्हरड्राफ्ट ओडी मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले, वयोमर्यादा वाढवली. सविस्तर स्पष्टीकरण. प्रधानमंत्री जनधन योजना PMJDY ही जगातील सर्वात मोठी आर्थिक समावेशन योजना आहे. 28 ऑगस्ट 2018 रोजी या योजनेला 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारने ही योजना पुढील काळासाठी विस्तारित करण्याचा आणि अधिक प्रभावी बनवण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला. 14 ऑगस्ट 2018 पासून लागू झालेल्या प्रमुख सुधारणा खालीलप्रमाणे आहेत. ओव्हरड्राफ्ट ओडी मर्यादेत वाढ. पूर्वी ओव्हरड्राफ्टची मर्यादा 5,000 रुपये होती, ती वाढवून आता 10,000 रुपये करण्यात आली आहे. तसेच 2,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टसाठी कोणत्याही अटी ठेवण्यात आलेल्या नाहीत. अपघात विमा संरक्षणात वाढ. 28 ऑगस्ट 2018 नंतर उघडण्यात आलेल्या नवीन जनधन खात्यांसोबत मिळणाऱ्या रुपे कार्डवरील मोफत अपघाती विमा संरक्षण 1 लाख रुपयांवरून वाढवून 2 लाख रुपये करण्यात आले आहे. वयोमर्यादेत वाढ. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी असलेली वयोमर्यादा 18 ते 60 वर्षांवरून वाढवून आता 18 ते 65 वर्षे करण्यात आली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांनाही या सुविधेचा लाभ घेणे सुलभ झाले आहे. इतर पर्याय चुकीचे असण्याची कारणे. पर्याय 1. विमा संरक्षण कमी केले नाही तर वाढवले आहे, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय 2. ओव्हरड्राफ्ट मर्यादा कमी केलेली नाही, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय 4. विमा संरक्षण अपरिवर्तित नाही तर ते दुप्पट झाले आहे, म्हणून हा पर्यायही चुकीचा ठरतो. प्रश्न क्रमांक 28. 1991 मध्ये स्थापन झालेली नरसिंहम समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? 1. वस्तू बाजारातील सुधारणा. 2. रुपयाची परिवर्तनीयता. 3. औद्योगिक आजारपण. 4. वित्त विषयक सुधारणा. उत्तर. योग्य पर्याय 4. वित्त विषयक सुधारणा, फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स हा आहे. सविस्तर स्पष्टीकरण. 1991 मध्ये भारताने जेव्हा आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले तेव्हा देशाची बँकिंग प्रणाली आणि वित्तीय बाजारपेठ मजबूत करण्यासाठी नरसिंहम, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीला नरसिंहम समिती 1 म्हणून ओळखले जाते. या समितीने केलेल्या काही प्रमुख शिफारसी खालीलप्रमाणे आहेत. बँकिंग संरचनेत बदल. भारतामध्ये बँकांची रचना 4 स्तरांवर असावी.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील 3 ते 4 बँका, देश पातळीवरील 8 ते 10 बँका, प्रादेशिक बँका आणि ग्रामीण बँका. SLR आणि CRR मध्ये कपात बँकांकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसा उपलब्ध व्हावा यासाठी वैधानिक रोखता प्रमाण SLR आणि रोख राखीव प्रमाण CRR कमी करण्याची शिफारस केली. व्याजदर निश्चिती. व्याजाचे दर ठरवण्याचे स्वातंत्र्य बँकांना देण्यात यावे, जेणेकरून बाजारात स्पर्धा निर्माण होईल. परकीय बँकांना परवानगी. परकीय बँकांना भारतात त्यांच्या शाखा उघडण्याची किंवा संयुक्त उपक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. थकीत कर्ज NPA. बँकांच्या बुडीत कर्जाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी मालमत्ता पुनर्रचना कंपन्या ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीज स्थापन करण्याची सूचना केली. महत्त्वाची नोंद. M. नरसिम्हम यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती 1998 मध्ये स्थापन करण्यात आली होती, जिला नरसिम्हम समिती 2 किंवा बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती असेही म्हणतात. या दोन्ही समित्यांनी भारतीय बँकिंग क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रश्न क्रमांक 29. सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट FRBM कायद्याचा आढावा घेण्यासाठी यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती नियुक्त केली. 1. लक्ष्मीकांत झा. 2. नंदकिशोर सिंग. 3. राजा चेलया. 4. M. नरसिम्हम. उत्तर. पर्याय 2. नंदकिशोर सिंग, NK सिंग. सविस्तर स्पष्टीकरण. भारत सरकारने राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट कायदा 2003 च्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मे 2016 मध्ये नंदकिशोर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती स्थापन केली होती. समितीची मुख्य वैशिष्ट्ये आणि शिफारसी. उद्देश. भविष्यातील राजकोषीय लक्ष्यांचे फिस्कल टार्गेट्स मूल्यमापन करणे आणि सरकारी कर्जाचे प्रमाण स्थूल देशांतर्गत उत्पादन ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट GDPच्या तुलनेत किती असावे यावर मार्गदर्शन करणे. कर्ज ते GDP प्रमाण. समितीने सुचवले की 2023 पर्यंत केंद्र सरकारचे कर्ज स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 40% आणि राज्यांचे कर्ज 20%, एकूण 60% पर्यंत मर्यादित ठेवले पाहिजे. राजकोषीय तूट फिस्कल डेफिसिट. समितीने 31 मार्च 2020 पर्यंत राजकोषीय तूट स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 2.8% आणि 2023 पर्यंत ती 2.5% पर्यंत कमी करण्याची शिफारस केली होती. एस्केप क्लॉज. एस्केप क्लॉज. राष्ट्रीय सुरक्षा, युद्ध, राष्ट्रीय आपत्ती किंवा कृषी क्षेत्रातील गंभीर संकट अशा अपवादात्मक परिस्थितीत सरकारला ठरवून दिलेल्या तुटीच्या लक्ष्यापेक्षा 0.5% ची सवलत घेता येईल अशी तरतूदही समितीने सुचवली. इतर पर्यायांची माहिती. लक्ष्मीकांत झा LK झा यांनी अप्रत्यक्ष कर आणि आर्थिक प्रशासन सुधारणा यावर काम केले आहे. ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर होते. राजा चेलया यांना भारतीय कर सुधारणांचे जनक मानले जाते. टॅक्स रिफॉर्म्स कमिटी 1991. मैदावोलू नरसिम्हम M. नरसिम्हम हे बँकिंग क्षेत्रातील सुधारणांसाठी नरसिम्हम कमिटी 1 आणि 2 प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 30. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान NPSM 11व्या पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले. 1. 9व्या. 2. 10व्या. 3. 11व्या. 4. 12व्या. उत्तर. योग्य पर्याय 3. 11व्या हा आहे. सविस्तर स्पष्टीकरण. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन NFSM बद्दलची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. सुरुवात. केंद्र सरकारने ऑक्टोबर 2007 मध्ये या अभियानाची सुरुवात केली. 2007 हे वर्ष 11व्या पंचवार्षिक योजनेचा 2007 ते 2012 सुरुवातीचा काळ होता. उद्देश. तांदूळ, गहू आणि कडधान्यांचे उत्पादन वाढवून देशाची अन्न सुरक्षा मजबूत करणे हा या योजनेचा मुख्य हेतू होता. लक्ष्य. 11व्या योजनेच्या अखेरीस तांदळाचे उत्पादन 10 दशलक्ष टन, गव्हाचे 8 दशलक्ष टन आणि कडधान्यांचे 2 दशलक्ष टन इतके वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. विस्तार. सुरुवातीला केवळ 3 पिकांवर लक्ष केंद्रित केल्यानंतर पुढे 12व्या पंचवार्षिक योजनेत यामध्ये नगदी पिके, कापूस, ताग, ऊस आणि तेलबियांचाही समावेश करण्यात आला. टीप. तुमच्या प्रश्नात NPSM असा उल्लेख आहे, परंतु सरकारी योजनांमध्ये हे NFSM नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन म्हणून ओळखले जाते. P ऐवजी F फूड हा शब्द तिथे अभिप्रेत असावा. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSC ग्रुप C च्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 21 ते 30 सविस्तरपणे अभ्यासले आहेत. मला खात्री आहे की या प्रश्नांच्या उत्तरांसोबतच मी दिलेले स्पष्टीकरण तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. जर तुम्हाला या प्रश्नांबाबत काही शंका असतील किंवा एखादा मुद्दा समजला नसेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच मालिकेतील पुढचे महत्त्वाचे प्रश्न क्रमांक 31 ते 40 घेणार आहोत, त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका.
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओंच्या अपडेटसाठी आपल्या DMITV चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा.